मित्रांनो, तुमच्या बँकेनं चुकून तुमच्या खात्यातनं काही पैसे डेबिट केलेले आहेत. आता तुमचे पैसे परत मिळायला पाहिजेत म्हणून तुम्ही बँकेत सारख्या चक्रा मारताय. बँकेला तुम्ही ईमेल केलेला आहे, त्यांची जी हेल्पलाईन आहे त्या हेल्पलाईन नंबरवर फोन केलेला आहे, बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन दिलं तरी देखील तुमचे पैसे मिळत नाही. अशा वेळी सामान्य माणूस काय करतो? बहुतांश वेळा तो हार मानतो. कारण न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जाणं म्हणजे वेळ, पैसा आणि मानसिक त्रास. पण आता ही परिस्थिती बदलणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयनं अशी एक नवीन योजना लागू केली आहे ज्यामुळे बँक, NBFC, डिजिटल पेमेंट कंपन्या किंवा क्रेडिट रिपोर्ट देणाऱ्या संस्थेनं जर काही चूक केली आणि तुमची समस्या जर त्यांनी वेळेत सोडवली नाही तर तुम्हाला तब्बल 33 लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळू शकते. पण हा 33 लाखांचा आकडा जो आहे तो नेमका कुठून आला आणि कोणाला ही भरपाई मिळू शकते? प्रत्येकाला ही भरपाई 33 लाख रुपये मिळणार का? तक्रार कशी करायची याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दुसरं म्हणजे फायनान्सवर मराठीमध्ये फारसे व्हिडिओ बनवले जात नाही, त्यामुळे पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्वप्रथम एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे. आरबीआय कोणालाही विनाकारण 33 लाख रुपये देणार नाही. हा कुठलाही सरकारी बोनस नाहीये, ना कुठली लॉटरी आहे. ही आहे आरबीआयची इंटिग्रेटेड ओम्बुड्समन स्कीम 2026, भारतीय रिझर्व्ह बँकेची एकात्मिक लोकपाल योजना. ही योजना 1 जुलै 2026 रोजी लागू झालेली आहे. या मागचा उद्देश एकच आहे. जर बँक किंवा कुठलीही वित्तीय संस्था ग्राहकांवर अन्याय करत असेल आणि ग्राहकाला वेळेमध्ये जर न्याय देत नसेल तर आरबीआय तिथे आता थेट हस्तक्षेप करू शकेल. पण आता प्रश्न काय पडतो की आरबीआयचा जो लोकपाल आहे तो कोण असणार? तर लोकपाल म्हणजे आरबीआयने नियुक्त केलेला एक स्वतंत्र अधिकारी. त्याचं काम काय? तर ग्राहक आणि वित्तीय संस्था यांच्यामध्ये जो निर्माण झालेला वाद आहे तो निष्पक्षपणे सोडवायचा. जर बँकेनं चुकीचं काही काम केलं असेल तर लोकपाल काय करेल? त्या संस्थेला ग्राहकाला भरपाई देण्याचा आदेश देऊ शकतो. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया ग्राहकासाठी पूर्णपणे मोफत असेल. आता एक मोठा बदल समजून घेऊया. पूर्वी अनेक लोकांना काय वाटायचं की बाबा लोकपाल हे फक्त बँकांसाठी आहे. आता तसं राहिलेलं नाही. आरबीआयनं या योजनेचा विस्तार केलेला आहे. फक्त बँका नाही तर NBFC असतील, डिजिटल पेमेंट कंपन्या असतील, प्रीपेड वॉलेट कंपन्या असतील, क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या असतील, आरबीआयच्या नियमनाखाली येणाऱ्या सगळ्या वित्तीय संस्था या योजनेच्या कक्षेमध्ये आरबीआयने घेतलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या UPI ॲपवरनं पैसे पाठवले, पैसे तुमच्या खात्यातनं डेबिट झाले, पण समोरच्या माणसाला ते मिळाले नाहीत. कंपनीने अनेक दिवस तक्रार देखील तुमची सोडवलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये देखील आरबीआय लोकपालकडे तुम्ही अर्ज करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 33 लाख रुपयांची भरपाई. हा मुद्दा सगळ्यात जास्त चर्चेत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ असे बनवले जात आहेत, त्यामध्ये असं सांगितलं जात आहे की आरबीआय प्रत्येकाला 33 लाख रुपये देणार. हे पूर्णपणे चुकीचं आहे. वास्तव काय आहे? जर बँक किंवा वित्तीय संस्थेच्या चुकीमुळे ग्राहकाचं आर्थिक नुकसान झालं असेल तर लोकपाल त्यांना त्या नुकसानीसाठी 30 लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आदेश देऊ शकतो. याशिवाय जर ग्राहकाला मानसिक त्रास झाला असेल, त्यांचा काही अनावश्यक खर्च झालेला असेल, त्यांचा वेळ वाया गेलेला असेल किंवा संस्थेच्या निष्काळजीपणामुळे मोठी त्यांची गैरसोय झालेली असेल तर त्यासाठी 3 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त भरपाई देण्याची तरतूद या नियमामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे 30 लाख आर्थिक नुकसान आणि 3 लाख रुपये मानसिक त्रासापोटी मिळालेली भरपाई, असं एकूण मिळून 33 लाख रुपयांचा आकडा तयार होतो. पण प्रत्येक तक्रारदाराला 33 लाख रुपयेच मिळतील असं अजिबात नाही. प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे तपासलं जाईल आणि त्याचा निकाल स्वतंत्रपणे दिला जाईल. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तक्रार कधी करता येते? समजा तुमच्या बँकेनं तुमची समस्या सोडवली नाही, मग लगेच तुम्ही आरबीआय कडे जाणार का? नाही. तर सर्वप्रथम तुम्ही काय केलं पाहिजे की संबंधित बँक जी असेल, संबंधित वित्तीय संस्था जी काय असेल त्या संस्थेकडे तक्रार करा रीतसर. त्यांना उत्तर देण्यासाठी ठराविक वेळ द्या. तो वेळ दिल्यानंतर जर त्यांनी त्या वेळेत उत्तर दिलंच नाही तर तुम्ही आरबीआय लोकपालकडे जाऊ शकता. तिथे जाऊन त्याच्याकडे तक्रार करू शकता. आणखी एक महत्त्वाचा बदल. पूर्वी अनेक कस्टमर्स काय करायचे? ते गोंधळून जायचे. आपली तक्रार कुठल्या लोकपालाकडे जाणार, कुठल्या कार्यालयामध्ये जाऊन मी माझी तक्रार करू, कुठल्या राज्यामध्ये अर्ज करू, हा सगळा गोंधळ आता संपलेला आहे. कारण आता सगळ्या तक्रारी सर्वप्रथम सेंट्रलाइज रिसीट अँड प्रोसेसिंग सेंटर म्हणजे CRPC मध्ये जातील. तिथून त्या योग्य अधिकाऱ्याकडे पाठवल्या जातील आणि त्यामुळे तुमची प्रक्रिया जी आहे ती सोपी होणार आहे, त्यापेक्षा वेगवान होणार आहे. आता समजा तुम्हाला तक्रार करायची आहे तर कुठली माहिती लागेल? तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं संपूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल, तुमचा पूर्ण पत्ता, ज्या बँकेविरोधात, ज्या संस्थेविरोधात तुम्हाला तक्रार करायची आहे त्याची माहिती, तुम्ही आधी केलेल्या तक्रारीचा तपशील, तुमचं खाते नंबर, कार्ड, कर्ज, व्यवहाराची संपूर्ण माहिती आणि त्या संबंधित जी काही कागदपत्र आहेत ती लागतील. म्हणून एक सवय तुम्ही आजपासून लावून घ्या. तुम्ही बँकेसोबत केलेला प्रत्येक ईमेल जपून ठेवा. SMS
तक्रारीचा असेल तर डिलीट करू नका. तक्रारीची ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळतो तो लिहून ठेवा. हेच पुरावे पुढे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरू शकतात. आता या योजनेमुळे सर्वाधिक फायदा कोणाला होईल तर ज्यांचे पैसे अडकले आहेत, ज्यांच्या खात्यामध्ये चुकीचे व्यवहार होताना आपल्याला दिसत आहेत, ज्यांना कर्जाबाबत चुकीची माहिती दिलेली आहे, ज्यांच्या क्रेडिट स्कोअरमध्ये काहीतरी चुकीची नोंद झालेली आहे, ज्यांच्या कार्डवर चुकीचं शुल्क आकारलं गेलेलं आहे किंवा ज्यांच्या डिजिटल व्यवहारामध्ये गोंधळ आहे, अशा प्रत्येक ग्राहकासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, RBIनं ही योजना आणली म्हणजे बँकांवर दंडात्मक कारवाई करायची एवढाच उद्देश आहे का? नाही. यामागे मोठा हेतू आहे की ग्राहकांना मिळणारी सेवा सुधारली पाहिजे. RBIला सतत येणाऱ्या तक्रारींमधनं कुठल्या बँकेबाबत तक्रारी जास्त येतात, कुठल्या बँकेच्या चुका जास्त होतात, कुठल्या प्रकारच्या सेवेमध्ये जास्त अडचणी येतात, ग्राहकांना नेमक्या कुठल्या समस्यांचा सामना जास्त करायला लागतो, या सगळ्याचा अनालिसिस या निमित्तानं रिझर्व्ह बँकेला करता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण बँकिंग सिस्टीम जी आहे त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्याला मदत होईल. आज भारतामध्ये डिजिटल व्यवहार जर बघितले तर त्याची संख्या झपाट्याने वाढते. UPI, नेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, क्रेडिट कार्ड, बाय नाव पे लेटर, ऑनलाईन कर्ज, सगळं काही आता आपल्या मोबाईलवर आलेलं आहे. पण जितकी तुमची सुविधा वाढते तितक्याच तक्रारी देखील वाढत जातात. म्हणून ही जी योजना आहे ही महत्त्वाची ठरते. म्हणूनच ग्राहकांचं संरक्षण करणं अतिशय आवश्यक होतं. RBIची ही योजना त्याच दिशेनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. पण इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगणं तितकंच गरजेचं आहे. जर सोशल मीडियावर कोणी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अमुक फॉर्म भरा, RBI तुम्हाला 33 लाख रुपये देईल, तर अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. कुठलेही फॉर्म्स भरू नका, कुणालाही पैसे देऊ नका. RBI कधीही अशा प्रकारे पैसे वाटत नाही. आज अनेक लोकांना स्वतःचे अधिकारच माहिती नाहीयेत, त्यामुळे ते अन्याय सहन करतात. बँकेची चूक असली तरीही देखील ग्राहक गप्प बसतो. कंपनी उत्तर देत नाही तरी लोक पाठपुरावा करत नाही. पण आता मात्र परिस्थिती बदलत आहे. RBIने ग्राहकांच्या हक्कांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमची तक्रार जर योग्य असेल, तुमच्याकडे पुरावे असतील आणि संबंधित संस्थेनं नियमांचं खरोखर उल्लंघन केलेलं असेल तर न्याय मिळवण्यासाठी तुमच्याकडे आता अधिक चांगली संधी आहे, अधिक चांगली व्यवस्था आहे. म्हणून बँकिंग किंवा डिजिटल व्यवहार करताना नेहमी कागदपत्रे जपून ठेवा. तक्रार करण्याची प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थितपणे समजून घ्या आणि आपल्या ग्राहक हक्कांविषयी जागरूक राहा. कारण माहिती असलेला ग्राहक जो आहे तोच सगळ्यात सुरक्षित असा ग्राहक असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. कदाचित ही माहिती एखाद्याला उपयोगी देखील पडू शकते. त्याचं होणारं नुकसान जे आहे ते टाळलं जाऊ शकतं. योग्य वेळी त्याला न्याय देखील मिळू शकतो. आता पैसे कसे कमवायचे हा देखील महत्त्वाचा आहे. त्यासाठी राईट साईडला तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल की छोट्या पैशामध्ये मोठी कमाई कशी करायची. हा व्हिडिओ जो आहे तो नक्की पहा. सध्यासाठी इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.